सगळे तयार ना गोष्ट ऐकायला? आज आपल्याला एक राजाची गोष्ट ऐकायची. राजा आवडतो ना सगळ्यांना. सिंहासनावर बसलेला, मुकुट घातलेला, न्याय देणारा, सगळ्या प्रजेचं रक्षण करणारा असाच होता बरं का हा राजा. त्या राजाला एक मुलगा होता. राजाच्या मुलाला राजपुत्र म्हणतात. हा राजपुत्र राजाचा खूप लाडका होता. राजाचं आपल्या सगळ्या प्रजेवर पण प्रेम होतं. एकदा हा राजपुत्र आपल्या मित्रांबरोबर राज्याबाहेरच्या एका जंगलात सहलीला गेला. तिथे खूप झाडं होती, पक्षी होते, काही प्राणी होते, फुलं होती. त्याला ते खूप आवडलं आणि त्याला असं वाटलं तिकडे राजवाड्यात राहण्यापेक्षा इकडेच येऊन राहायला पाहिजे आपण. तो घरी गेल्यावर राजाला म्हणाला, बाबा जंगलात एक आपण राजवाडा बांधूया का माझ्यासाठी? अरे जंगलात कसं राजवाडा बांधणार? आणि इथे आहे ना एवढा राजवाडा, एवढे मोठं दालन आहे तुझ्यासाठी, एवढी बाहेर बाग आहे, सगळे मित्र आहेत. नाही नाही, मला त्या जंगलातच आवडलंय खूप. अरे पण जंगलात खूप झाडं असतात, मग तिथे कसं बांधणार बरं? नाही, काही पण करा, मला तिथेच पाहिजे. आणि तो हटूनच बसला. आता राजाला आपल्या मुलाचा हट्ट पुरवायलाच पाहिजे असं वाटलं. मग त्यांनी बोलावलं, आपल्या शिपायांना बोलावलं, आपल्या प्रधानाला बोलावलं आणि सांगितलं की जंगलातली झाडं कापा, तिथली जागा स्वच्छ करा, आजूबाजूचं जंगल राहू दे, पण तिथे एक राजवाडा बांधा. प्रधान पण म्हणाले, अहो जंगल तोडून कशाला राजवाडा बांधायचा आहे, आपला आहे की. नाही 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 नाही, माझ्या मुलाला जंगलातच राजवाडा हवा आहे. झालं. शिपाई गेले, कामगार गेले, लाकूड कापायच्या मोठ्या मोठ्या करवती गेल्या आणि जंगलाची तोड सुरुवात झाली. झाडांवर खूप पक्षी राहत होते. ते किलबिल 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 उडायला लागले. त्यांची घरटी होती, त्यात पिल्लं होती आणि झाडं तुटायला लागल्यावर घरटी पडणारच ना. झाडांखाली खूप बारके बारके कीटक होते. त्यांना कळेना काय झालं, एकदम हादरायला काय लागलं सगळं. आणि आता आपण कुठं जायचं? सगळे वाट मिळेल तिकडे पळत सुटले. पक्षी उडून गेले, घरटी पडायला लागली. त्यांची पिल्लं तर काय, त्यांना थोडंच काही कुठे जाता येतं. सगळी बिचारी खाली पडली. राजपुत्र संध्याकाळी आला आणि तो म्हणाला, हे काय, एवढीच झाडं कापली, एवढीच जागा, मला अजून जागा पाहिजे. अजून झाडं कापली, बरीच मोठी जागा रिकामी केली. खूप पक्ष्यांची घरटी गेली, खूप कीटकांचं नुकसान झालं, कितीतरी जण मरून गेले, बारके बारके कीटक. सगळ्यांना खूप त्रास होत होता. कोण ऐकतंय पण? राजा थोडंच तिथे होता, कोणीच ऐकायला तयार नाही. आणि मग तिथे बांधकाम सुरू झालं. हळूहळू हळू बांधकाम वाढायला लागलं. हे सगळे पक्षी जंगलच्या देवतेकडे, वनदेवतेकडे गेले आणि म्हणाले, देवी देवी तू तरी आम्हाला न्याय दे, आमची काय चूक होती, आमची सगळी घरं पाडून टाकली त्याला. त्यांच्या राजाच्या मुलाला पाहिजे म्हणून आम्ही आमची मुलं गमावली, आमची बाळं छोटी छोटी गेली, तू आम्हाला न्याय दे. वनदेवता म्हणाली, थांबा मी बघते हां. आणि रात्री वनदेवता राजाच्या स्वप्नात गेली आणि म्हणाली, राजा जेव्हा झाडं पाडली तेव्हा तू तिथे होतास? तो म्हणाला, मी कशाला जाईन, मी माझ्या सैनिकांना काम सांगितलं होतं, मी त्याच्यासाठी माणूस नेमला होता, त्यांनी ते सगळं केलंय. ती म्हणाली, मग तू जंगलातल्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज ऐकले नाहीस, त्यामुळे तुला कळलंच नाही की किती जणांना तुझ्या एका मुलापायी त्रास होणार आहे ते. राजा म्हणाला, अहो असं होणारच, आता त्यांना बाकीची झाडं आहेत ना, तिकडे जावं त्यांनी. वनदेवता काहीच बोलली नाही. थोडे दिवसांनी राजवाडा पूर्ण झाला. राजपुत्र तिकडे राहायला यायला लागला आणि राजपुत्र, त्याचे मित्र सगळे त्या जंगलात हिंडायचे, गाडी म्हणायचे, आवाज करायचे. जंगलातल्या प्राण्यांना आवाज नाही चालत, त्यांना शांतता लागते. वनदेवता परत राजाच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, मी तुला सांगितलं होतं
की जंगलातल्यांचे आवाज ऐक, त्यांचं म्हणणं ऐक. तू ऐकलं नाहीस, फक्त तुझ्या मुलाचं ऐकलंस. आता तुला शिक्षा होणार. तुझे कान हळूहळू हळू लांब होणार असे. ऐकलं नाहीस ना सगळ्यांचं म्हणून. राजा एकदम दचकून जागा झाला. तो म्हणला, अरे हे काय स्वप्न पडलं आपल्याला? त्याने पाहिलं तर खरंच त्याचे कान थोडे असे लांब झाले होते. काहीतरीच आपल्याला वाटतंय. थोड्या वेळाने बघितलं तर अजून लांब. राजाने आरशात बघितलं तर चांगले एवढे लांब झाले होते राजाचे कान. बापरे, आता लोक काय म्हणतील, प्रजाजन काय म्हणतील, दरबारातले लोक काय म्हणतील, राणीसाहेब काय म्हणतील, हसतील ना सगळे आपल्याला. राजा घाबरला. आता काय करावं बरं या कानांचं? कान थोडेच कापून टाकता येतात. राजाने काय केलं, त्याच्या भोवती असा मोठा फेटा गुंडाळला, कान झाकून टाकले. आता राजा सारखा फेटा घालूनच असायचा. फेट्यावरच मुकुट घालायचा. तो मुकुट डोक्याच्या मापाचा. राजाने सोनाराकडून मोठा मुकुट करून घेतला फेट्यावर घालण्याचा. बाकी सगळं काम नीट चाललं होतं, पण सगळ्यांना असं वाटायचं हल्ली राजासाहेब फेटा का बांधतात. बांधत असतील. महिना झाला, 2 महिने झाले, राजेसाहेबांचा फेटा आपला आहेच. पण महिना 2 महिने झाल्यावर केस वाढणारच की नाही. जरी फेटा बांधला तरी राजेसाहेबांचे केस पण हळूहळू वाढायला लागले. आता ते फेट्याच्या बाहेर दिसायला लागले. आता केस तर कापलेच पाहिजेत. मग त्यांनी न्हाव्याला बोलावलं. बंद खोलीमध्ये ते आणि न्हावी दोघंच जण. आणि राजाने त्याला सांगितलं, हे बघ, तू जे आत्ता बघशील ते कोणालाही सांगायचं नाहीस. जर सांगितलंस तर मुंडी छाट. न्हावी म्हणाला, नाही नाही नाही, मी नाही कोणाला सांगणार. आणि मग राजेसाहेबांनी मुकुट काढला, फेटा काढला तर टेव मोठे 2 कान. हसू झालं त्याला, काही बोलला नाही. मग त्यांनी चांगली बारीक कटिंग केली. राजेसाहेब स्नानाला गेले. त्या न्हाव्याला त्याची बिदागी दिली. राजाने पुन्हा एकदा सांगितलं, सांगितलंस तर बघ कोणाला. न्हावी म्हणाला, नाही 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 सांगणार. आणि मग न्हावी घरी गेला. त्याला सारखं वाटत होतं की हे कुणाला तरी सांगितलंच पाहिजे आपण. तो त्याच्या बायकोला म्हणाला, अगो अगो, मी तुला काय सांगू, एक गंमत. ती म्हणाली, कसली गंमत? नाही 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 ग, कसली नाही गंमत, कसली नाही. थोड्या वेळाने त्याचा मुलगा आला शाळेतून. तो म्हणाला, अरे तुला माहिती आहे का एक गंमत? कसली हो बाबा गंमत? नाही 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 नाही, गंमत बिंमत काही नाही, गंमत बिंमत काही नाही. कारण त्याला एकदम ते वाटायचं की हा कुठे बोलला तर आपली मुंडी छाट. संध्याकाळी तो आपल्या मित्रांच्यात गेला गप्पा मारायला. त्याला एकदम असं वाटलं ह्यांना सांगावं. तो त्यांना म्हणाला, माहिती आहे का तुम्हाला एक गंमत? काय न्हावी बुवा, आज कसली गंमत? नाही 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 नाही, कसली नाही गंमत. आपल्याला हे सांगायचं नाही आहे ह्याचा त्याला इतका त्रास व्हायला लागला. कोणाला तरी सांगितलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे असं सारखं वाटायला लागलं. हळूहळू तो आजारी पडायला लागला. रात्री त्याला झोप येईनाशी झाली. कोणाला बरं सांगावं? आणि चुकून आपण कोणाला तरी सांगितलं तर आपलं काही खरं नाही. त्याला सारखं असं वाटायचं आपल्या डोक्यात सारखं हे आहे, एखाद वेळेस आपण झोपेत बडबडलो तर. म्हणून तो रात्री पण जागा राहायला लागला. दिवसा कोणाशी बोलेनासा झाला, बायकोशी बोलेना, मित्रांशी बोलेना. सगळे म्हणायला लागले, हा असा काय झाला एकदम. हळूहळू तो आजारी पडायला लागला. बायकोच्या त्याच्या लक्षात आलं. ती त्याला म्हणाली, तुम्हाला काहीतरी मनातून कोणाला तरी सांगायचं आहे, पण तुम्हाला ते सांगता येत नाही आहे. तर आपण असं करू, गावाबाहेर लांब जाऊया आणि तिथे तुम्ही सांगा. जंगलातलं काय कोणाला काय कळणार नाही. मग ते दोघंजण जंगलात गेले. त्याची बायको बाहेर उभी राहिली तिकडे आणि तो एका बांबूच्या बनाजवळ गेला. त्याने ते तिथे खड्डा खणला आणि खड्ड्यात म्हणाला, राजाचे कान लांबच लांब. खड्डा बुजवून टाकला आणि परत आला. आता आपण कोणाला तरी सांगितलंय हे त्याला पक्क माहिती होतं. काय झालं, नंतर थोडे दिवस गेले, पाऊस सुरू झाला. मग पावसाळ्यात बांबूला नवीन फूट आली.
त्यांनी ज्या खड्ड्यामध्ये ते म्हटलं होतं की नाही त्याच्यावर 2-4 बांबू उगवले आणि ते बांबू वाढले. 2 वर्ष झाली आणि चांगले मोठे झाले आणि त्या बांबूला भोकं असतात बरं का. त्या भोकातून वारं जायला लागलं की शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो आणि मग तसा बांबू तयार झाला की बासरी करणारे लोक असतात ना ते तो बांबू काढतात, त्याचे तुकडे करून त्याच्या बासऱ्या करतात. तसं गावातल्या एका बासरीवाला गेला जंगलात. म्हणला चला बांबू काढून आणूया, जत्रेच्या वेळेला आपल्याला लागतील बासऱ्या. त्यांनी ते बांबू काढून आणले आणि त्याच्या बासऱ्या केल्या. त्यांनी सहज म्हणून बासरी वाजवून पाहिली की कसा आवाज येतोय. बासरी वाजवली तर त्याच्यातून एकच आवाज, राजाचे कान लांबच लांब. अरे हा काय आवाज येतोय ह्याच्यातून? घाबरलाच तो. त्याचा मुलगा होता, मुलाचे मित्र होते, त्यांनी पण तो आवाज ऐकला. ते म्हणाले बाबा आम्हाला बघू ना वाजवायला बासरी, आम्हाला बघू ना, आम्हाला बघू ना. सगळ्यांनी बासऱ्या घेतल्या. सगळ्यांच्या बासरीतून एकच आवाज. ती पोरं काय थांबतायत होय, गेली बाहेर. सगळे अरे हा काय आवाज येतोय, हा काय आवाज येतोय. सगळ्यांनी बासरी वाजवून पाहिली. सगळ्यांच्या बासरी वाजवताना एकच आवाज, राजाचे कान लांबच लांब. गावात सगळीकडे बातमी पसरली, राज्यात पसरली. आणि असा का आवाज येतोय? प्रधानाच्या लक्षात आलं की राजाचे कान लांबच लांब ह्याचा आणि आपला राजेसाहेब फेटा बांधतात याचा काहीतरी एक संबंध असावा. म्हणून तो राजेसाहेबांकडे गेला आणि म्हणाला राजेसाहेब एक विचारू का? सध्या सगळीकडे गावात बासऱ्यांमधून आवाज येत आहेत राजाचे कान लांबच लांब आणि तुम्ही फेटा बांधताय गेली 3-4 वर्ष, ह्याचा काही संबंध आहे का हो? राजा म्हणाला हो त्याचा संबंध आहे. मग त्यांनी सगळं सांगितलं राजाने प्रधानाला की असं असं झालं. मग मला दरवेळेला त्या न्हाव्याला कसे जास्त पैसे द्यावे लागतात, मग न्हावी कसा कटिंग करतो, फक्त न्हाव्यालाच कशी ही गोष्ट माहिती आहे. मग प्रधान म्हणाला बघू मला कान तुमचे. मग प्रधानाने ते मुकुट काढायला लावला. फेटा सोडल्यावर राजाचे कान टिंक. प्रधान राजाला म्हणाला राजा तुम्ही वनदेवतेची क्षमा मागा, याच्यावर काहीतरी उपाय करूया. असं सारखं लपवून ठेवण्यात काय अर्थ आहे? तुम्ही असं मनातही ठेवू नका. तुम्ही सारखे असे धास्तावलेले असता आणि आता तसंही लोकांना कळलंच आहे. मग राजसभा भरवायचं ठरलं. सेनापती, इतर मंत्री, प्रधान सगळेजण जमले. त्या न्हाव्यालाही बोलावलं. कारण राजा म्हणाला फक्त न्हाव्याला माहीत होतं. न्हाव्याने सांगितलं की अहो मी नाही सांगितलेलं त्या बासरीवाल्याला वगैरे, मी तिथे खड्ड्यात असं असं म्हटलं. आणि मग राजाने मुकुट काढला, फेटा काढला तर राजाचे कान एवढे मोठे लांब. मग राजगुरू म्हणाले तू वनदेवतेची क्षमा माग राजा, वनदेवता तुला नक्की क्षमा करेल आणि त्याच्यावरचा उपायही आपण करूया. आणि मग सगळ्यांनी मिळून विचार करून उपाय काढला. आणि मग प्रजेतल्या सगळ्यांनी, जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांनी आणि राज्य दरबारातल्या सगळ्यांनी प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावायचं आणि जंगल वाढवायचं. म्हणजे सगळ्या पक्ष्यांची, कीटकांची, प्राण्यांची सोय होईल. असं 10 वर्ष करायचं. मग राजा जंगलात गेला. वनदेवतेला त्यांनी, वनदेवता काही त्याला भेटली नाही. वनदेवतेला त्यांनी जंगलात नमस्कार करून सांगितलं वनदेवते तू जिथे असशील तिथे माझी प्रार्थना ऐक. पण मी असं ठरवलंय, मी आणि माझे प्रजाजन आम्ही दरवर्षी प्रत्येकजण एक झाड लावणार. 10 वर्षात झाडं खूप मोठी होतील. आणि मग माझ्या मुलाचं ऐकल्यामुळे मी जेवढ्यांना त्रास दिलाय तेवढ्या सगळ्यांची परत सोय होईल. आणि मग वनदेवतेने ते ऐकलं. आणि मग दरवर्षी राजा त्या दिवशी सगळ्या प्रजाजन सगळेजण त्या दिवशी झाड लावायचे. आजूबाजूची सगळी जमीन 10 वर्षात भरून गेली. सगळीकडे जंगल झालं. सगळ्या पक्ष्यांना आनंद झाला. आणि मग राजाचे कान दरवर्षी छोटे 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 होत आपल्या काना एवढे झाले. तेव्हा आधी जंगलाचं ऐकलं पाहिजे, आधी निसर्गाचं ऐकलं पाहिजे आणि मग आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे.